तर पहिला प्रश्न माझाच आहे की तुम्ही LIC एजन्सी किती वर्ष झाले घेऊन? 6 महिने. 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये आता तुम्ही चांगल्या प्रकारे काम करताय. तुम्हाला काय वाटतं की ह्या वर्षात तुम्ही कितपत पॉलिसी करू शकता? मार्चपर्यंत 100 पूर्ण केले. काय वाटतंय की तुम्हाला LIC मध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आपलं कमिशन निघतं आणि आपण पहिला मेसेज बघतो बाबा आपल्याला एवढं कमिशन आलं, त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? मला तसं कमिशनचं काहीच वाटत नाही. पहिल्यापासून मी मोठाच आहे. आकडा येतो सर. आकडा येतो. कमिशनचा आकडा दिसतो सर. कमिशनचा आकडा दिसतो 20-25,000 रुपये. अरे बाप. बरं. हो. 15 दिवसाला. सारखं कमिशन येते म्हणजे मला सारखं कमिशन. त्यांची कामाची पद्धत चांगली आहे, वेगळी. अजून कुणाला काय बोलले का? सर मला एक विचारायचं होतं की LICच्या ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यात आता तुम्ही दुसरं जरी आतापर्यंत केलं असेल काही काम त्या ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक वाटतो? क्लबचं काम 18 वर्ष केलेलं आहे आणि ते कंपनी आता बुडलेली आहे. म्हणजे 15 वर्ष झालं बंद होऊन. त्या ह्याच्यात आणि ह्या ह्याच्यात काय फरक वाटतो असं? काय फरक वाटतो याला काय फरक वाटतो? LIC कायमस्वरूपी. बरोबर. ही कायमस्वरूपी. ठीक आहे. आता सर मला पण एक प्रश्न विचारला की तुम्ही पॉलिसी कसं करता? की बऱ्याच लोकांना काय ह्या संगीता मॅडम मला जेव्हा कॉल करतात राहते म्हणजे असं टेन्शन आज नाही फोन लागेल. मी जवळच्या माणसांची लिस्ट काढलेली. त्या लिस्टप्रमाणे त्यांना माहिती सांगायचा प्रयत्न करतो. पण मला काही अजून माहिती सांगता येत नाही. नुसतं त्यांना सांगतो LIC करायची की हो म्हणतात पॉलिसी. आता 3 फॉर्म तीन फॉर्म आणले नाही. माझंच भाव आहे. नाही, ते राकेश यादव पॅन कार्ड आधार कार्ड बाकी काय विचार नाही. फक्त पॉलिसी मी करणार, प्लॅन मी देणार. तुला तुझं मेल्यानंतर पैसे पण देणार. त्यामुळे तू विचार नाही कुठला प्लॅन करायचा, मी करणार प्लॅन. सर चांगलं आहे का करताय?